देवीचे नवरात्र ज्यावेळी येतात त्यावेळी आपल्याला जगदंबेचे आराधक, ज्यांना भूते किंवा आराध्य असं म्हणतात, ते दिसतात. तर यांच्या हातात एक पोत असतो. तो पोत कापडानं बनवला जात नाही, तर चिंध्यानी बनवला जातो, कापडाच्या चिंध्यानी, आणि त्यासुद्धा जुन्या चिंध्या असतात. तर हे कशाचं प्रतीक आहे? तर हे आपल्या देहाचं प्रतीक आहे. आपला देहसुद्धा असाच चिंध्यानी बनवलेला आहे. त्या चिंध्या म्हणजे काय, तर पंचमहाभूत, आणि त्यासुद्धा जुन्या आहेत. कारण आता आपण आपलं शरीर जसं पाहतो, त्यात जी माती आहे, पाणी आहे, आकाश आहे, त्या आधी एखाद्या कोल्ह्या, कुत्र्याच्या, हत्तीच्या शरीरातलं पण असू शकतं. हे रियुजेबल आहे, पुन्हा वापरलं गेलेलं आहे, म्हणून या जुन्या चिंध्या आहेत. दत्त संप्रदायात एक दत्तावतारी सत्पुरुष, ज्यांना परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद टेंबे स्वामी सरस्वती असं म्हणतात. त्यांचा एक सुंदर अभंग आहे. ते म्हणतात की पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुणगुणी वळला, की हा देह पोत जो आहे हा पंचभूतांचा वळलेला आहे. श्री संत माऊली सुद्धा सांगतात, देह तव पाचांचे झाले, असा देह आहे तो पंचमहाभूतांचा आहे, आणि ती सुद्धा जुनी आहेत, कुठेतरी आधी वापरली गेलेली आहेत. तर नवरात्रीनिमित्त जो पोत आपण पाहतो हा त्या देहाचं प्रतीक आहे.